नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दयाल प्रतिनिधी भूषण शिंदे। शेतकरी मित्रांनो, आज आपण द्राक्षाचे जे खरड छाटणीपूर्वी नियोजन करायचे आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत। तर द्राक्षामध्ये जी आपण जे घेतलेलं आहे प्रोडक्शन, ह्या प्रोडक्शनमुळे किंवा आपण जे द्राक्षाचं माल काढणी घेतली आहे यामुळे जी द्राक्षाची झीज झाली, ही झीज भरून निघण्यासाठी आपल्याला द्राक्षवेलीला परिपूर्ण जो डोस द्यायचा आहे या डोस बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। तर या डोस टाकताना किंवा एप्रिल छाटणीमध्ये जे विश्रांती काळात करायचे नियोजन आहेत ते सर्वप्रथम त्यामध्ये येतं पाणी नियोजन। आता हे पाणी नियोजन करताना शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे पाणी द्यायचं आहे हे पाणी साधारणतः वापसा कंडिशन मध्येच द्राक्षवेलीला गेलं पाहिजे। या वापसा कंडिशन मध्ये द्राक्षवेलीला पाणी गेल्यामुळे त्याची जी पाण्याची उचल क्षमता असेल किंवा मग जी झीज झालेली ही झीज भरून निघण्यास मदत होईल। यानंतर आपल्याला जे महत्वाचं नियोजन करायचं आहे ते खत नियोजन करायचं आहे। हे खत नियोजन करताना आपल्याला विश्रांती काळात तुम्ही नायट्रोजन युक्त खत देऊ शकतात, 19-19 देऊ शकतात, मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतात। हे आपल्याला काढणी पश्चात द्यायचं आहे। आणि त्यानंतर जे आपल्याला खरड छाटणी करायची आहे, या खरड छाटणी करण्याच्या आधी 8 ते 15 दिवस अगोदर आपल्याला साधारणतः एक बेसल डोस टाकायचा आहे। आता हा बेसल डोस मध्ये जो दयालचा परिपूर्ण डोस, द्राक्षासाठी जो परिपूर्ण डोस आहे त्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। आपल्याला शेतकरी मित्रांनो, द्राक्षवेलीसाठी जो ऑर्गॅनिक कार्बन वाढणारा द्राक्षासाठी किंवा मग आपल्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी दयालकडे अनमोल खाद, निमयुक्त जे अनमोल खाद आहे, हे अनमोल खाद आपल्याला बेसल डोस मधनं 500 किलो द्यायचं आहे एकरी। यानंतर सुपर ऍक्शन फॉस आणि सुपर ऍक्शन पोटॅश हे एकरी 20-20 किलो द्यायचं आहेत। आता हे फॉस आणि पोटॅश हे जे आहेत हे पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया यामध्ये आहेत। त्यानंतर ग्लुकोनेट फॉर्म मध्ये पोटॅशियम यामध्ये उपलब्ध होतो। यामुळे झाडाला आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश दोघांची उपलब्धता होते। यानंतर आपल्याला धरती गोड एकरी 5 किलो द्यायचं आहे। आणि कॉम्बिडोस, द्राक्ष स्पेशल दयाल कॉम्बिडोस जो आहे 56 किलो, हा आपल्याला यामध्ये मिक्स करून टाकायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा परिपूर्ण डोस टाकल्यामुळे आपल्याला द्राक्षवेलीची जी झीज झालेली आहे ही झीज भरून निघण्यास मदत होते। यानंतर जी द्राक्षवेलीला खरड छाटणीनंतरचे जे फुटवे आहेत, ह्या न्यूट्रिएंटमुळे किंवा फॉस्फरस आणि पोटॅशमुळे फुटवे जे आहेत हे फुटवे काळोखीवरती तुमचे फुटवे निघणार आहेत। यानंतर जे आपल्याला सर्वात महत्वाचे आणि सर्व गरजेचं जे असतं ते आहे सूक्ष्म घड निर्मिती। आता हे सूक्ष्म घड निर्मिती आपली न्यूट्रिएंट जर द्राक्षाला परिपूर्ण जर न्यूट्रिएंट गेलेत, या न्यूट्रिएंटमुळे आपली द्राक्षाची किंवा आपले जे महत्वाचे जे आहेत सूक्ष्म घड निर्मिती, ही सूक्ष्म घड निर्मिती चांगली होणार आहे। आणि आपला जो द्राक्षाला पुढे येणाऱ्या हंगामासाठी चांगल्या प्रकारे आपले काडी तयार होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, याबद्दल म्हणजे काही कुणाला अडचण असल्यास नक्कीच आमच्या प्रतिनिधींसोबत कॉन्टॅक्ट करा आणि माहिती घ्या। धन्यवाद। हरियाले खुशहाली धरती से